नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया भेंडीची चटणी। त्यासाठी बघा 200 ग्रॅम भेंडी मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली, असे तुकडे करून घेतलेले। थोडीशी कमी जास्त असेल तरी पण चालू शकते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण एकदम थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊया। भेंडी काय करायची, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची पूर्ण आणि ह्याला 1-2 मिनटं मीडियम गॅसवर परतून घेऊया। 2 मिनटं बघा मी परतून घेतलेली आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। भेंडी मी काढून घेतलेली आहे, त्यात आपल्याला परत तेल टाकून घ्यायचं, एकदम थोडंसं टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची चण्याची डाळ, छोटा 1 चमचा टाकायची उडदाची डाळ। हलकासा त्याचा कलर चेंज झाला का नाही, त्यात टाकायचं आपल्याला 1 बारीक आकाराचा कांदा। त्यात टाकायचे आपल्याला हिरव्या मिरच्या, तिखटाप्रमाणे घ्या। हिरव्या मिरच्या जागी सुकी लाल मिरची जरी घेतली तरी पण चालू शकते। त्याला 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला 4 पाकळ्या लसणाच्या, थोड्या मोठ्या मोठ्या आहेत, बारीक जरी असल्या तरी पण चालू शकते, थोडासा जास्त असला तरी पण चालू शकते। आता हे मी काढून घेणार आहे। मिक्सरमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। आता त्याच्यात टाकायचं एवढी चिंच आणि 8 ते 9 तुकडे बघा असे सुक्या खोबऱ्याचे। ह्याच्या जागी तुम्ही वल्लं खोबरं घेतलं तरी पण चालेल। आणि हे आता मी मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला ही भेंडी पूर्ण थंड झाल्यानंतर आपण टाकायची। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्यात टाकायची आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेले आहे, पाण्याचा वापर केला नाही। ह्याच्या अगोदर जे आपण कांदा वगैरे टाकलं होतं ना, खोबरं, तेव्हा थोडंसं पाणी टाकलं होतं। तर हे मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। चटणी बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि 1 चमचा तेल गरम करत ठेवले। त्यात टाकायचे आपल्याला मोहरी, त्यात टाकायचे एकदम थोडंसं जिरं, हिंग पावडर, कढीपत्ता, सुकलेल्या 2 मिरच्या आणि हा तडका आपल्याला चटणीवर ओतून घ्यायचा। तडका बघा ओतून घेतलेला आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा। मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे बघा। आता ही चटणी कशावर खायची, तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीवर मस्त अशी लागते। खाऊन बघा एकदा आणि करून पण बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।